ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारचे पालकमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती। यावर आता शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पालकमंत्री कोणाला करायचे हा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे। सध्या सर्व ठिकाणचे पालकमंत्री निश्चित झाले असून बदलाचा कोणताही विषय सध्या तरी नाही असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले। तसेच जयकुमार गोरे यांनी भाषणात केलेले वक्तव्य हे केवळ एक सहज वक्तव्य होते, त्यावरून कोणतेही राजकीय अनुमान काढू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे। जयकुमार गोरे, तुम्ही पालकमंत्रीपदी यावं हा विषय इथला नाही आहे आणि शेवटी काही हे विषय मुख्यमंत्र्यांना आता सगळीकडचे पालकमंत्री नेमून टाकलेले आहेत। आता काही कुठं बदल व्हायचा विषय नाहीच आहे। ते आता कसं आम्ही दोघं कार्यक्रमाला होतो, कार्यक्रमात आपलं भाषणात झालेला विषय तो त्या संदर्भात आता जयकुमार गोरेंचं प्रेम तुमच्यावर जास्त होत चाललंय, नाही चर्चा सुरू झाल्या, त्यामुळे त्यांनी सांगितलं पालकमंत्री आता बदलावा आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या ऐवजी मला साताऱ्याचा पालकमंत्री मी आणि जयकुमार गोरे साहेब आम्ही एकत्रच आहोत, भाजपमध्ये आहोत, आमदार पण आहोत आणि प्रेम ओतू चाललंय असा आमच्या दोघांचा एकमेकावर पहिल्यापासून विश्वास होता आहे आणि आम्ही नक्कीच भाजपसाठी म्हणून आम्ही दोघंही काम करतोय। आमच्यावर जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यात आणि जिल्हा बँकेचं जे आपण विचारताय, जिल्हा बँकेची अजून बरीच प्रक्रिया व्हायची आहे, त्यामुळे ह्याच्यानंतर जिल्हा बँकेचे जे निर्णय असतील ते नंतर होतील। आता कच्ची यादी, पक्की यादी, हरकती हे झाल्यानंतर मग पुढची प्रक्रिया होणार। माझ्या माहितीनं जिल्हा बँकेची निवडणूक सुरू व्हायला ऑक्टोबर महिना उजाडेल, ह्याच्या एवढ्या आधी त्याच्यावर कुठला निर्णय नाही, काय नाही होईल, ज्या त्या वेळेला निर्णय त्याच्यावरचे होतील। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।